नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरती 2026 साठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण ही जी तलाठी भरती आहे येणारी 2026 ची, तर ती पूर्णपणे एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार घेतलेली आहे. यापूर्वी आपण 9 व्हिडिओ घेतलेले आहेत, त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ जर आपल्याला डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. आपलं सोबतच एक व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? मित्रांनो, हे जे आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत, तर हे 100% आपल्याला एम-पी-एस-सीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. अजून एकही वेळा तलाठी भरती ही एम-पी-एस-सीने घेतलेली नाही. त्यामुळे आपल्याला सांगता येणार नाही की नेमका पॅटर्न कसा असू शकतो. आपल्याला सिलेबस माहिती आहे, पण पॅटर्न माहीत नाही. त्यामुळे आपण हे कॉमन प्रश्न घेत आहोत. फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टी विशिष्ट गट जो आहे, तर तो गट कोणता आहे? तर तो गट आहे त्याचा ऑप्शन क्रमांक 3 तर संधिपाद असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी असं म्हटलं जातं. आपल्याला या ठिकाणी बेरोजगारी हा शब्द दिलेला आहे आणि याची आपल्याला व्याख्या दिलेली आहे. तर याला कोणती बेरोजगारी म्हटलं जातं? कशाला? ज्यावेळी श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1 तर त्याला छुपी बेरोजगारी म्हणतात. छुपी बेरोजगारीलाच अजून एक नाव आहे, त्याला म्हटलं जातं प्रचंड बेरोजगारी. याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. सर्वात पहिल्यांदा छुपी बेरोजगारी म्हणजे काय? तर याच गोष्टीला प्रचंड बेरोजगारी किंवा लपलेली बेरोजगारी असं देखील म्हटलं जातं. ही अशी एक परिस्थिती आहे जिथे एखाद्या कामामध्ये गरजेपेक्षा जास्त श्रमिक गुंतलेले असतात. या व्यतिरिक्त श्रमिकांना कामावरून काढून टाकले तरी एकूण उत्पादनात काहीही घट होत नाही. म्हणजेच त्यांची सीमांत उत्पादकता जी आहे ती शून्य असते आणि ही प्रामुख्याने भारतीय कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती आढळून येते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी प्रादेशिक असमतोलाचे निदर्शक काय आहे? पहा, प्रादेशिक असमतोल याचं निदर्शक नेमकं काय आहे? यामध्ये आपल्याला 4 दिलेले आहेत. निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन, राज्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न, दरडोई विजेचा वापर आणि प्रति हजार व्यक्तीमागे नोंदणीकृत वाहनांची संख्या. तर यापैकी प्रादेशिक असमतोलाचे निदर्शक कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर अ, ब, क आणि ड म्हणजे यामध्ये पहा चारही ऑप्शन हे आपले दिलेले आहेत. निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन, राज्यातील लोकांचं दरडोई उत्पन्न, दरडोई विजेचा वापर आणि प्रत्येक 1000 व्यक्तीमागे नोंदणीकृत वाहनांची संख्या हे असमतोलाचं निदर्शक असतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात मांडला होता? हे जे 4 प्रकरण आपल्याला दिलेले आहेत, हे चारही प्रकरण मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत. कारण आपल्याला या चारही प्रकरणावरती 100% एम-पी-एस-सी मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रश्न परत एक वेळा पहा. भारतीय राज्यघटनेचा मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत हा सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात मांडला होता? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणामध्ये मांडलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीच्या पद्धतीने जुळवण्यात आलेली आहे? पहा, चुकीची जोडी खालीलपैकी कोणती आहे? मग या ठिकाणी जीवनसत्व ड, जीवनसत्व बी11, जीवनसत्व ए आणि जीवनसत्व सी. तर यापैकी चुकीची पद्धतीची जोडी कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर जीवनसत्व बी11 हे बायोटिन जे आहे ही चुकीची जोडी आहे. पण आपलं उत्तर हे बरोबर आहे. यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. जीवनसत्व बी7 ला बायोटिन म्हटलं जातं. लक्षात ठेवा, बी11 ला बायोटिन म्हणत नाहीत. म्हणजे ही जी जोडी आहे ही चूक असणारी जोडी आहे. ती आपल्या अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. त्यामध्ये डोळा, केस, त्वचा आणि मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे. हे यकृताच्या कार्यात देखील जास्त प्रमाणात मदत करते. बायोटिन हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि याचा अर्थ तुमच्या शरीरात ते साठवले जात नाही. यामध्ये जीवनसत्व ड, जीवनसत्व अ आणि जीवनसत्व क हे तीनही जोड्या बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे,
वस्तू आणि सेवा कर, त्याला आपण जी-एस-टी म्हणतो. तर यामुळे अशी व्यवस्था बदलते. 4 रिझन दिलेले आहेत. यामध्ये पहा, उत्पादन आधारित ते उपभोग आधारित, उपभोग आधारित ते उत्पादन आधारित, राष्ट्रीय आधारित व स्थानिक आधारित, स्थानिक आधारित ते राष्ट्रीय आधारित. तर ती व्यवस्था जी आहे ती कशाप्रकारे बदलते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर विधान योग्य आहे. मग योग्य विधान कोणतं आहे पहा उत्पादन आधारित ते उपभोग आधारित अशा प्रकारे जी-एस-टीची व्यवस्था बदलत असते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून मनोनीत करण्यात आले होते. मनोनीत म्हणजे काय? पहा, मनोनीत म्हणजे ठरवण्यात आलेलं होतं किंवा कोणाला करण्यात आलं होतं. कधी? पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? तर ते होते ऑप्शन क्रमांक 4 तर फ्रँक अँथोनी यांना ज्यावेळी घटना समितीची पहिली बैठक झाली होती, त्यावेळी त्यांना उपाध्यक्ष म्हणून ठरवण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीलपैकी कोणत्या अडचणी आहेत? यामध्ये आपल्याला 4 अडचणी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे असंघटित आणि विखुरलेले उत्पादन, निर्वाह शेती, पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता आणि निरक्षरता. तर यापैकी अशा कोणत्या अडचणी आहेत ज्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये येऊ शकतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर ब आणि ड. म्हणजे काय आहे तर असंघटित आणि विखुरलेले उत्पादन, ब म्हणजे आहे निर्वाह शेती आणि ड म्हणजे आहे निरक्षरता. तर हे जे आहेत हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 साली खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली होती? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2014 हे वर्ष कधीही लक्षात ठेवा आणि त्यानंतर 2016 ज्यावेळी आपल्या देशामध्ये बी-जे-पी सरकार आलं 2014ला, त्यापासून खूप काही बदल झालेले आहेत आणि त्या बदलांवरती आपल्याला प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 या वर्षी एक योजना अंमलात आणली होती. तर तिचं नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 प्रधानमंत्री जनधन योजना ही 2014 मध्ये अंमलात आणण्यात आली होती आणि 2016 यासाठी लक्षात ठेवा की नोटबंदी जी आहे ही 2016 मध्ये झालेली होती. मग आपण प्रधानमंत्री जनधन योजनेवरती थोडीशी माहिती पाहूया. प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी घोषित केली होती आणि ऑगस्ट 2014 पासूनच ती अधिकृतपणे सुद्धा केली होती. याचं वैशिष्ट्य काय होतं किंवा उद्दिष्ट काय होतं? तर देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडणे, म्हणजेच झिरो बॅलन्स खातं ओपन करून देणे, रुपे डेबिट कार्ड देणे, अपघात विमा आणि निवृत्ती वेतन यासारख्या वित्तीय सुविधा पुरवणे हे राष्ट्रीय मोहिमेचं मुख्य उद्देश होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गुरांसाठी पहिला उष्णता निर्देशांक आधारित विमा तयार करण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. 2 वेळा आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. एक वेळा हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरती झाली त्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. पण लक्षात ठेवा, अशा पद्धतीने नाही, थोडासा वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. मग एम-पी-एस-सीमध्ये हा प्रश्न आला होता. कसा आला होता? भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेच्या अंतर्गत गुरांसाठी पहिला उष्णता निर्देशांक आधारित विमा तयार करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सरळ कृषी विमा तयार करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भारनियमाचे प्रमुख कारण काय आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. जे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारनियमन सुरू आहे त्याचं मुख्य कारण आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती. म्हणजे मागणी वाढत आहे, पण त्याची जी निर्मिती आहे ही कमी प्रमाणात होत आहे. हे आपल्या राज्यातील भारनियमनाचं एक प्रमुख कारण आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? आपल्याला 4 कारणं दिलेली आहेत. पहिलं कारण पहा, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, कालबाह्य कृषी तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची कमी संख्या आणि कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्र. हे 4 आपल्याला कारणं दिलेली आहेत. त्यापैकी योग्य कोणती आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 ब आणि ड. म्हणजे काय आहे तर सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, ब म्हणजे आहे कालबाह्य कृषी तंत्रज्ञान आणि ड म्हणजे आहे कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्र. ही जी आहेत ही भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची मुख्य कारणं आहेत.
पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त डॅश यांना संबोधित करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा हा कोणाकडे सादर करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर संबंधित राज्याचे जे राज्यपाल असतील त्यांच्याकडे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणजे त्यांच्या नावाने किंवा त्यांना संबोधित करून आपल्या पदाचा राजीनामा देतात. मग याच्यामध्ये काही महत्त्वाची पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त संबंधित राज्याच्या राज्यपाल यांना संबोधित करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य माहिती आयोग ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे आणि या आयोगाची स्थापना ही 2005 सालच्या माहितीचा अधिकार अधिनियमाच्या 15व्या कलमाच्या पहिल्या पोट कलमानुसार करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शाश्वत विकासाची संकल्पना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या अहवालात मांडण्यात आली होती? शाश्वत विकास संकल्पना सर्वात पहिल्यांदा कोणत्या अहवालात मांडली गेली? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर ब्रूटलँड अहवाल जो आहे या अहवालामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना मांडली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश हे वाईन आणि बियर यासारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. खालीलपैकी असा कोणता घटक आहे ज्यामध्ये जो वाईन आणि बियर यासारख्या कोल्ड्रिंक्समध्ये असणारं एक अल्कोहोल असतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर इथेनॉल हे जे आहे हा एक अल्कोहोलचा प्रकार आहे जो आपल्याला वाईन आणि बियर यासारख्या ड्रिंक्समध्ये आढळून येतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग याच्यावरती काही 2 ते 3 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. इथेनॉल सध्या आपल्या पेट्रोलमध्ये सुद्धा मिक्स आहे. त्यावरही आपण थोडंसं नंतर बोलूया. इथेनॉल एक प्रकारचं अल्कोहोल आहे जे धान्य, फळे किंवा साखरेच्या इतर स्रोतांच्या किण्वयानं बनलेलं आहे किंवा तयार करण्यात येत आहे. इथेनॉल हे वाईन आणि बियर यासारख्या पेयामधील एक अल्कोहोल आहे. अल्कोहोल हे जगातील मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या मनोरंजक औषधांपैकी एक आहे आणि सध्या सुमारे जवळपास म्हटलं तर 33% लोक जे आहेत हे अल्कोहोल घेतात म्हणजेच दारू घेतात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका लिहून आधुनिक समीक्षेचा पाया कोणी घातला होता? हा देखील महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मोरोपंत यांच्या केकावलीवरती यशोदा पांडुरंगी नावाची एक टीका केली होती, तर ती टीका नेमकी कोणी केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर दादोबा पांडुरंग यांनी टीका केली होती. का केली होती, कधी केली होती याच्यावरती सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. तर पहा, पहिला पॉईंट काय आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1865च्या सुमारास ही टीका ग्रंथरूपाने प्रसिद्ध केली होती. या ग्रंथात त्यांनी केकावलीतील श्लोकांचे व्याकरण, रस, अलंकार आणि सौंदर्यशास्त्रानुसार सखोल विश्लेषण केलं होतं. मराठी साहित्यात शास्त्रीय व पद्धतशीर कामसमीक्षेची सुरुवात या ग्रंथांनी झाली असं मानलं गेलं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न आहे, मुख्यत्वे 1961च्या जलप्रलयामुळे प्रकाशझोतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचं धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? आपल्याला यापूर्वी हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला होता. तो विचारला होता अशा पद्धतीने की पानशेत हे जे धरण आहे हे कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे? पण या ठिकाणी MPSC म्हटल्याच्या नंतर थोडंसं कॉम्प्लिकेटेड प्रश्न करते. तर यामध्ये विचारलंय की जो पूर आला होता 1961ला तर तो पूर हा पानशेत धरण फुटल्यामुळे आला होता आणि तो पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आलेला पूर होता. तर ते धरण हे कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 2 तर आंबी नदीवरती धरण आहे पहा पानशेत धरण. तर पहा याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. पुणे जिल्ह्यातील पानशेत म्हणजेच तानाजी सागर हे मातीचं धरण आंबी नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. याची महत्त्वाची माहिती कशी आहे? नदी कोणती आहे? आंबी नदी. आणि आंबी नदी ही मुठा नदीची एक उपनदी आहे. जलाशयाचं नाव आहे तानाजी सागर. आणि जलप्रलय म्हणजे तो जो पूर आहे तो कधी आला होता? 12 जुलै 1961 रोजी हे धरण फुटलं होतं आणि पुण्यामध्ये सर्वत्र म्हणजे सगळ्या ठिकाणी एक मोठा पूर आला होता आणि त्याला पानशेतचा पूर म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आंबी नदीवरती बांधलेलं आलेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे, दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत? प्रश्न महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपल्याला 4 वेळा हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. दारिद्र्याची खालीलपैकी अशी कोणती संज्ञा आहे अशा परिस्थितीची ती वर्णन करते की ज्यामध्ये स्वतःच्या मूलभूत गरजा देखील भागवल्या जात नाहीत? आणि ती आहे ऑप्शन क्रमांक 1 तर संपूर्ण दारिद्र्य.
पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, याच्यावरती आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील पाहणार आहोत. तर त्या पॉइंट्समध्ये पहा, मूलभूत गरजा कोणकोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि भागवल्या न जाणाऱ्या परिस्थितीला संपूर्ण दारिद्र्य म्हणजेच ॲब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हटलं जातं. संपूर्ण दारिद्र्य लक्षात ठेवा, ही एक अशी परिस्थिती आहे जिथे एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारं जे किमान उत्पन्न आहे किंवा साधने आहेत ते उपलब्ध नसतात, तेव्हा असते पहा संपूर्ण दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य काय असतं पहा, रिलेटिव्ह पॉवर्टी. हे समाजातील इतर घटकांच्या तुलनेत किंवा सरासरी राहणीमानाच्या तुलनेत असलेल्या विषमतेशी संबंधित असते. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पोवाडा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा जो पोवाडा होता तो मुख्यतः डॅश यांच्या ग्रंथाच्या आधारावरती लिहिला होता. याच्यावरती सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा, जो पहिला पोवाडा आहे छत्रपती शिवाजी राजांवरचा, तर हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला होता. पण तो जो आहे तो कोणाच्या ग्रंथावरती आधारित होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ग्रँट डफ यांच्या ग्रंथाच्या आधारावरती महात्मा फुले यांनी शिवरायांवरचा पोवाडा लिहिला होता. मग याच्यात सुद्धा काही 2 ते 3 प्रश्न आहेत महत्त्वाचे, ते समजावून घ्या. तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो पोवाडा आहे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा, तो मुख्यतः ग्रँट टप यांच्या अ हिस्ट्री ऑफ द मराठाज या ग्रंथाच्या आधारावरती लिहिला होता. आणि महत्त्वाची अजून काही माहिती पाहिजे असेल तर पहा, महात्मा फुले यांनी हा पोवाडा इसवी सन 1869 मध्ये लिहिला होता किंवा रचला होता. या पोवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला होता. आणि ऐतिहासिक माहितीसाठी त्यांनी ग्रँड डप यांच्या ग्रंथाचा आधार घेतला होता. आणि तरी या पोवाड्यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जनहितकारी आणि रयतेचे राजे असणारे रूप ठळकपणे मांडलेलं होतं. पोवाडा जो असतो तो तोच कामाचा असतो, की मोठे मोठे जे होऊन गेलेले राजे असतील किंवा लोक असतील, तर त्यांचे जे जे कार्य आहे ते समजावून सांगणं. यानंतरचा प्रश्न आहे, नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 4 अंतर्गत डॅशद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला प्रश्नच असा विचारला होता की नागरिकत्व अधिनियम कधीचा आहे, तर तो आहे 1955चा. आणि त्यातील जे कलम 4 आहे, तर त्या कलम 4च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व कसे प्राप्त केले जाऊ शकते. या ठिकाणी पहा, नागरिकीकरण आहे, वंश परंपरा आहे, जन्म आहे आणि नोंदणी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर वंश परंपरा पद्धतीने सुद्धा केलं जाऊ शकतं. या ठिकाणी महत्त्वाचा असणारा पॉइंट आहे तो पहा, नागरिकत्व अधिनियम 1955चा जो कलम 4 आहे त्याच्या अंतर्गत वंश परंपराद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते. नागरिकत्व कायदा 1955 हा भारताचा नागरिकत्व मिळवणे, त्याचे नियम आणि रद्द करण्याबाबत विस्तृत विवेचन करणारा कायदा आहे. या कायद्यामुळे भारतात एकल नागरिकत्व मिळते, म्हणजेच भारताचे नागरिकत्व असलेली व्यक्ती इतर कोणत्याही देशाचा नागरिक होऊ शकत नाही. त्याला म्हटलं जातं एकल नागरिकत्व. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे आपले 20 प्रश्न आणि आपल्याला 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेली आपल्याला असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील आणि या प्रत्येक व्हिडिओच्या PDF जर डाउनलोड्स करायच्या असतील अगदी फ्रीमध्ये, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावानं. त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.